स्पर्धेचा विषय होता आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण, कष्टकरी, गरीब विद्यार्थी वंचित राहत आहे का। इयत्ता 5वी ते 10वी साठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते व त्यासाठी नियम होते। विद्यार्थ्यांनी परिपाठामध्ये शाळा स्तरावर केलेला 5 मिनिटांचा व्हिडिओ मोबाईलवर पाठवायचा आणि 30 जानेवारी पासून ते आपल्या शाळेच्या YouTube चॅनलवर अपलोड केला जाणार होता। 8 फेब्रुवारी पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करून लाईक, कमेंट विद्यार्थ्यांनी केलेले होते। परीक्षकांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी आपण या ठिकाणी आज भाषण घेणार आहोत। याप्रमाणे स्पर्धेचे आयोजन केले गेले होते आणि आता 20% गुण हे लाईक, कमेंट्सला आणि 80% गुण जे विद्यार्थी या ठिकाणी आपला भाषण सादर करणार आहेत। या 80% गुण या ठिकाणी आता दिले जाणार आहेत। प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ 3 बक्षीस या ठिकाणी दिले जाणार आहे। यासाठी आपल्याला ऑनलाईन पर्यवेक्षक लाभले होते श्रीमती वर्षा देशमुख मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातारा, छत्रपती संभाजीनगर। या कवित्री तंत्र शिक्षिका आहेत, या आपल्याला ऑनलाईन पर्यवेक्षक लाभलेल्या होत्या। तसेच या ठिकाणी आता उपस्थित असलेल्या ऑफलाईन पर्यवेक्षक ॲडव्होकेट कुमारी दक्षता भगवान ठाकरे यांचं मी स्वागत करते। त्यांचा अल्प परिचय, शालेय जीवनामध्ये तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय वक्तृत्व व वादविवाद महाराष्ट्रभरातून 50 पेक्षा अधिक बक्षिसं यांनी मिळवलेली आहेत। सध्या छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा व सत्र न्यायालयात त्या विधी विभागामध्ये प्रॅक्टिस करत आहेत। यानंतर आपल्याला दुसरे परीक्षक लाभलेले आहेत प्राध्यापक शिवाजी भुसे सर, आपलं स्वागत आहे सर। शिवाजी भुसे सर हे शिवाजी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत, तसेच संपादक, कवी, व्याख्याता, संशोधक आहेत। आपण आज या ठिकाणी भाषणाची सुरुवात करणार आहोत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण 2.5 ते 3 मिनिटांमध्ये आपलं भाषण या ठिकाणी सादर करायचं आहे। सर्वप्रथम चिरंजीव प्रसाद राजेंद्र। नमस्कार, माझे नाव प्रसाद राजेंद्र लोखंडे आहे। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायतापूर येथे शिकतो, वर्ग 7वा। आजचा आपला विषय आहे की आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी वंचित राहतो आहे काय। यामध्ये सर्वांचे मते वेगवेगळे असणार आहे, कोणाचे हा किंवा कोणाचे नाही। माझ्या मते नाही, कारण आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी वंचित राहत नाही। आजकालचे आई वडील मुलांवर खूप लक्ष देत आहेत, त्यांना शिक्षणासाठी जे हवे ते देत आहे व आज प्रत्येक गावामधून एक ना एक विद्यार्थी प्रगती करत आहे। आज मुलांना शिक्षणामध्ये आवड निर्माण होत आहे। मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी व त्यांचे भविष्य चांगले होण्यासाठी सरकार अनेक परीक्षा उपलब्ध करून देत आहेत। यामुळे पण मुलांना शिक्षणामध्ये आवड निर्माण होत आहे। मूल कोणाचे असू, शेतकऱ्याचे किंवा नोकरीवाल्याचे, अगदी गरीबाच्या मुलाला आज शिक्षण उपलब्ध होत आहे। कारण सरकारने योजना असा बनवली आहे की गावागावात कुणी सांगता बाददार नाही। हो, कदाचित असतील, पण त्या व्यक्ती आजच्या या आधुनिक काळातील नसतील, त्यांचे वय जरा जास्त असेल। आज ग्रामीण भागातील मुलं शिक्षण घेऊन खूप प्रगती करत आहेत, त्यांना शिक्षणाची ओढ लागली आहे। आज आपल्याला जाणवत आहे, जो तो आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत आहे। यामुळे आपला भारत देश खूप मोठ्या प्रमाणात साक्षर होत आहे। शिक्षण हे सर्वांना मिळालेच पाहिजे, यावर सरकारचा कटाक्ष आहे। म्हणून तर आज प्रत्येक गावात एक तरी शाळा आहे, त्या शाळेमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत। विद्यार्थी परीक्षेमध्ये भाग घेऊन शिष्यवृत्ती मिळवत आहे आणि शहरामध्ये शिक्षण घेऊन आपली स्वप्नपूर्ती करत आहे। यामुळे देशाचा विकास होत आहे, देश विकसनशील होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलेले होते की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षण घेऊन आज प्रत्येक जण आपली स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करीत आहे। हे सर्व फक्त आणि फक्त शिक्षणामुळे शक्य झाले आहे। धन्य आहे ते शूरवीर ज्यांनी शिक्षणाची ताकद या सर्व सामान्य जनतेला समजावून सांगितली आणि अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली। या सर्व शूरवीरांना माझा कोटी कोटी प्रणाम। आणि आज शिक्षणाचे धडे या सर्व सामान्य जनतेला पटलेले आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
सोनवणे, इयत्ता 6वी, साने गुरुजी विद्यालय, कन्नड. माझ्या भाषणाचा विषय आहे आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी वंचित राहतो आहे काय? तर हो, खरंच वंचित राहतो आहे. अशिक्षित असूनही संत गाडगेबांनी म्हटले होते, शाळा पडू द्या, लेकरे मरू द्या, पण देवळा बांधा पाप. हो, सोन्याचा कळस चढवा त्यावर, उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात. बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर माणसाच्या जीवनात सुख समृद्धी आणत असेल तर विकणारा खुळा आहे का हो? का मूर्ती घडवणारा खुळा आहे? तो स्वतःचं भलं करण्याऐवजी बाजारात देव आणून त्याचा व्यापार कशाला करेल? हे कधी करणार माझ्या बांधवांनो? कष्टकरी वंचित गरिबांच्या शाळा क्लस्टर करण्याच्या नावाखाली बंद पाडल्या जात आहेत. तर आता मला सांगा, खेड्यातल्या शाळेत शिक्षण देणारी मुली कोणाची असतात हो? शेतकऱ्यांचीच ना. मग खेड्याची शाळा बंद पडून शेतकऱ्यांचीच मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिकून नोकरी मिळण्याची गॅरंटी नसल्यामुळे आधी शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. त्यात जर जवळच्या शाळा बंद झाल्या तर उच्च नाही, प्राथमिक शिक्षणही घेता येणार नाही. हा मंच राजकीय टिकटकांनी करण्याचा नाही, पण ज्या निर्णयाने आजच्या पिढीचे भविष्य धोक्यात येणार आहे त्यावर विद्यार्थ्यांनी बोलायलाच पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी वंचितांसाठी शिक्षणाची दारे उघडून दिली, म्हणून आज आपण आता शाळेत जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकत आहोत. फी खूप वाढली आहे, उच्च शिक्षण खूप महाग झाले, त्यामुळे कष्टकरी शेतकरी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता जास्त आहे. कष्टकरी शेतकरी वंचित समजल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातल्या शाळेत शिकतात. शिक्षकाला शिकवण्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कामाला जिंकले जाते. मग ते शिक्षक पूर्ण वेळ कसदार शिकवण्यासाठी कसा देणार? आणि जर प्राथमिक शिक्षणाचा पाया पक्का झाला नाही तर उच्च शिक्षण घेते वेळेस ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तो न्यूनगंड वेगवेगळ्या स्वरूपाचा असतो. इंग्रजीचा असतो, त्याच्या बोलण्या चालण्याचा असतो, कपड्यांचा असतो. या गोष्टीचा तर कधी विचारच केला जात नाही. ज्या गोष्टींमुळे भविष्यातील वाटचाल ठरणार आहे त्या तर कधी शिकवल्याच जात नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा उद्देश फक्त वाचता लिहिता नाही असं सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं आहे की पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू मॉरलाइज अँड सोशलाइज द पीपल. पण या उद्देशाचा विसर करून आता उच्च शिक्षण फक्त नोकरीसाठी घेतलं जात आहे. उच्च शिक्षण घेतलेले लोक पण सर्रास कर्मकांड करत आहे. मग उच्च शिकलेल्या अन शिकलेल्यामध्ये काय फरक राहिला? शेवटी जाता एवढे सांगतो, देवाचा दरवाजा चांदीने मढला, शाळेचा दरवाजा पाण्याने सडला. देवाचा दरवाजा चांदीने मढला, शाळेचा दरवाजा पाण्याने सडला. मंदिरातील उंबराला हिरे मोत्याचे खडे, शाळेच्या भिंतींना पडू लागलेत का तडे? दरवर्षाला देवाची भरवतात यात्रा, पालक मिळत, पालक फक्त 17. आता तुम्हीच सांगा, कधी संपणार हा इथला अंधविश्वास? आजचे शिकले सवरलेले तरुण तरुणीच करू लागले टुकस. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शुभांशु शरद देवरे, वर्ग 8वा. शाळेचे नाव जैन इंटरनॅशनल स्कूल, माळीवाडा, छत्रपती संभाजीनगर. माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी वंचित राहतो आहे काय? तर मी म्हणेन होय. कारण हा विषय एवढा गहन आहे की याचे तुम्हाला मला व आयोजकांना चिंतन, मंथन आणि संशोधन करणे गरजेचे असल्यामुळेच आयोजकांनी हा विषय स्पर्धेत ठेवला असावा. The purpose of higher education is to turn mirrors into windows and doors. शेतकरी, कष्टकरी, गरीब विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतो आहे. याचा उहापोह करायचे झाल्यास आपल्याला अगदी पारतंत्र्यातील भारतीय शिक्षण पद्धतीपासून आढावा घेणे गरजेचे आहे. ब्रिटिश अधिकारी लॉर्ड मेकॉलेने 1861 मध्ये असे म्हटले होते की भारतीय को इस तरह की शिक्षा व्यवस्था दो कि इन्हें एहसास बिना हो कि इन्हें मजदूर बनाया जा रहा है. मित्रांनो, अन्न, वस्त्र आणि निवारा या तीनच मानवाच्या मूलभूत गरजा नसून चौथी महत्वाची गरज म्हणजे उच्च शिक्षण घेणे ही होय. म्हणूनच तर महात्मा फुले म्हणत, शिक्षण ही जीवनाची गुरुकिल्ली असून उच्च शिक्षण म्हणजे जीवन सफलतापूर्वक जगणे होय. आज आपल्या भारताची लोकसंख्या ही 1,34 कोटी एवढी आहे. त्यापैकी कृषी प्रधान असलेल्या आपल्या देशात 43% लोक शेती करतात. जागतिक बँकेच्या मते 2023 मध्ये भारतातील कष्टकरी मजुरांची टक्केवारी ही 47% होती. याचाच अर्थ असा की भारताची निम्मी लोकसंख्या ही कष्टकरी व श्रमजीवी आहे. 9 मार्च 2023च्या अहवालानुसार भारतात सुमारे 20 कोटी लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. भारतात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे जरी असले तरी भारतातील शिक्षणाचा दर्जा जगाच्या तुलनेत खालवलेला आहे. 2022-2023 या वर्षात देशभरातील तब्बल 12,53,000 विद्यार्थी शाळा बाह्य होते. अहो, जिथे प्राथमिक शिक्षणाचा पायाच कच्चा आहे तिथे उच्च शिक्षणाच्या इमारती कशा उभ्या राहतील? म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते, गुणवत्तेला घसरण आकडे चढत चालले, इमारत नटलेली, शिक्षण रडत चालले.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पहिल्या 30 वर्षात भारतीय शैक्षणिक धोरणाने या देशाचा मूळ इतिहास नष्ट केला आणि या देशात शिक्षणाची थट्टा सुरू झाली, ती आजपर्यंत चालूच आहे. माझा या ठिकाणी प्रश्न आहे, सर्वांना एक समान शिक्षण का नाही? CBSE ICSE या पद्धतीचे शिक्षण देणाऱ्या शाळा वर्षाला 2-2 लाख रुपये फीस घेतात. एवढी महागडी फीस आमचा शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी भरू शकतात का? म्हणून मी असे म्हणेन की वन नेशन वन बुक ही संकल्पना अंमलात आणून आर्थिक निकषावर व शैक्षणिक गुणांवर आरक्षण देण्यात यावे, जेणेकरून सर्वांना उच्च शिक्षणाची समान संधी प्राप्त होईल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, एखादी व्यक्ती व समूहाला उच्च शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमतांना मारून टाकणे होय. 10वी नंतर विद्यार्थी जेव्हा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात तेव्हा श्रीमंत व मध्यमवर्गीय आपल्या मुलांना मेडिकल व इंजिनिअरिंगची पूर्वतयारी करण्यासाठी राजस्थान येथील कोटा, मुंबई, पुणे, बँगलोर, लातूर आणि नांदेड येथील महागड्या क्लासेसला पाठवतात. आता तुम्हीच सांगा ना, आमचा शेतकरी, कष्टकरी, गरीब विद्यार्थी यापासून वंचित नाही का? म्हणून नाईलाजाने म्हणावेसे वाटते, विद्यार्थी हा बिचारा जातो रोज भरडला, पैसा आहे तो तगला, पैशा विना तो रडला, पैशा विना तो रडला. मित्रांनो, कोरोना काळ आणि ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती तर फार मोठी शोकांतिकाच आहे. शेतकरी, कष्टकरी, गरीब विद्यार्थ्यांना महागडे स्मार्टफोन्स व त्यासाठी लागणारे रिचार्ज परवडणारे आहे काय? बऱ्याच ठिकाणी तर लाईटच नाही आणि रेंजही नाही. त्यात भर म्हणजे खराब रस्त्यांची आणि दळणवळणाच्या साधनांची कमतरता. यामुळे त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मर्यादितच आहे. बऱ्याच वेळा तर त्यांना त्यांची शेती विकून उच्च शिक्षणासाठी खर्च करावा लागतो. आजही ग्रामीण भागात मुलींना उच्च शिक्षणापासून परावृत्त करतात. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उपलब्ध असलेल्या संधींची माहिती नसते. भारतातील सर्वात मोठी विद्यापीठे नालंदा व तक्षशिला हे जरी असले ना, तरी आमचा शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण विद्यार्थी तेथील उच्च शिक्षणापासून वंचित राहतो आहे. एक वेळ उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस सद्बोल होतो आणि अल्पायुषी होतो. अगदी तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्या जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो. जे लोक शैक्षणिक व्यवस्थेच्या शीर्षस्थानी बसले आहेत आणि अभ्यासात काय समाविष्ट करायचे हे ठरवत आहेत, ते अधिक सृजनशील व तर्कशुद्ध असले पाहिजेत. जपानसारखी चांगली शिक्षण पद्धती भारतात अवलंबली पाहिजे. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची समान संधी मिळाली पाहिजे. म्हणून शेवटी जाता जाता असे म्हणावेसे वाटते, श्रीमंतांनी बाजार मांडला येथे शिक्षणाचा, वाली नाही ते कोणी गरीबाचा. उच्च शिक्षण घेणे हा अधिकार का फक्त श्रीमंताचा? म्हणून प्रश्न आहे तो उच्च शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांचा. धन्यवाद. विषय मांडते आहे आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी
आज या व्यासपीठावर विषय मांडते. आजच्या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी वंचित राहतो आहे का? तर होय. तिमिरातून तेजाकडे, विरोधाकडून विकासाकडे, अपूर्णत्वाकडून पूर्णत्वाकडे आणि विकाराकडून विवेकाकडे नेणारे म्हणजे शिक्षण. शब्दरूपी ज्ञान वाढविणारे, जगण्यातून जीवन घडविणारे आणि तत्वातून मूल्य फुलविणारे म्हणजे शिक्षण. शिक्षण हा जीवनाचा पाया आहे, ज्ञान आणि कौशल्यांचा खजिना आहे. परंतु हा शिक्षणाचा प्रकाश आजही अनेकांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. आज शेतकरी, ग्रामीण कष्टकरी, गरीब विद्यार्थी हे शिक्षणाच्या दारातून वंचित राहत आहेत. आणि याचे कारण म्हणजे गरिबी, सामाजिक भेदभाव आणि दुर्गम भाग, यामुळे त्यांचे शिक्षण हे अधुरे राहत आहे. आणि म्हणून म्हणावेसे वाटते, शिक्षणाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवावा, शिक्षणाचा प्रकाश सर्वांपर्यंत पोहोचवावा, गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा दीप लावावा, सामाजिक भेदभाव मिटवावा, शिक्षणाचा दरवाजा उघडावा, शिक्षणाचा दरवाजा उघडावा. आज शिक्षणामुळे देशाची प्रगती होते, समाजाचा विकास होतो. शिक्षण हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे आणि ती प्रत्येकाला मिळायलाच हवी. पण या शिक्षण या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्यामागची नेमकी कारणे काय आहेत याचा विचार आपण कधी केला? तर याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे आर्थिक परिस्थिती. आता शेतकरी, ग्रामीण भागातील कष्टकरी, गरीब विद्यार्थी म्हटलं तर साहजिकच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना साधं एक वेळचं पोट भरण्यासाठी, एक वेळचं जेवण मिळवण्यासाठी राबावं लागतं, काबाड कष्ट करावे लागतात आणि तेव्हा कुठे त्यांना एक वेळची भाकरी मिळते. मग आता तुम्हीच सांगा, जिथे आमच्या इंग्लिश मीडियममध्ये शिकणाऱ्या, साध्या ज्युनियर केजीत असणाऱ्या एवढ्याशा मुलाला भरमसाठ फीस भरावी लागते, भरमसाठ डोनेशन भरावं लागतं, मग तिथे आमच्या शेतकरी कुटुंबातील, ग्रामीण भागातील विद्यार्थी कसे काय शिक्षण घेणार आहेत? आज अनेक पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवणं हे न परवडणारं झालं आहे. आत्ताच काल परवाच्या एक दैनिक लोकमत वृत्तपत्रात एक बातमी वाचली. त्यात सन 2022-23ला जगात तब्बल 46,21,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समजते आणि त्याच्यात एकट्या भारताचा वाटा हा 60% इतका. मग हा 60% इतका. आणि याचं कारण म्हणजे आर्थिक परिस्थिती. याचे दुसरे कारण म्हणजे सामाजिक घटक. आज ग्रामीण भागात शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते. आमच्या शहरी भागातील उच्च विभूषित लोकांना आज असेच वाटते की ग्रामीण भागातील म्हणजे धड वेड ना धड शहर, त्यांना काय समजतं? परंतु असं नाही. आणि असं म्हणणाऱ्यांनो, माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही खातात ते अन्न, वापरतात ते वस्त्र आणि तुमच्या दैनंदिन जीवनात लागणारी प्रत्येक गोष्ट ही कुठून प्राप्त होते? ग्रामीण भागातूनच. मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता? आणि यावर म्हणावेसे वाटते, शिक्षणाचा दीप झगमगवूया, शिक्षणाचा दीप झगमगवूया, शेतकरी विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवूया, ग्रामीण भागाचा विकास हा शिक्षणानेच करूया, शिक्षणानेच करूया. भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी असे सांगितले होते की भारत हा एक प्रमुख विकसनशील देश आहे आणि तो येत्या 20 वर्षात महासत्ता नक्कीच बनेल. हो, त्यांचे हे स्वप्न लवकरात लवकर नक्कीच पूर्ण होईलच. परंतु जर आज ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, गरीब विद्यार्थ्यांना जर उच्च शिक्षण मिळाले ना, तर त्यांचे हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल अशी माझी खात्री आहे. परंतु आजच्या भारताच्या उच्च शिक्षणाची परिस्थिती ही गरीब, शेतकरी, कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी अशी झाली आहे. पानुवठे सुकले सारे, सुनी झाली पाऊल वाट, पानुवठे सुकले सारे, सुनी झाली पाऊल वाट, गाई गोठे सपाट झाले, सपाट झाला राशी, कत्तल खाण्यात रंगून गेल्या चिपाट दुपटांशी, कुणाचा जीव घुटमळतोय तर कुणाच्या गळ्यात फाशी, आणि हे समद घडते या देशी, येथे मथुरा काशी, येथे मथुरा काशी. मग आता तुम्हीच सांगा, उच्च शिक्षण हे महत्वाचं नाही? तर आपल्या भारताविषयी मला म्हणावेसे वाटतं. श्रमातून पिकलेली शेती पहा डोलते धुंद, घामाच्या थेंबातून सांडे हृदयातील आनंद, जय हरित क्रांतीच्या देशा, जय विश्व शांतीच्या देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा, जय जय हे भारत देशा. या मंगेश पाडगावकरांच्या ओळींमधून आपल्याला हेच समजते की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. आणि आता साहजिकच कृषी प्रधान देश म्हटलं तर या देशात गरीब, शेतकरी, कष्टकरी आणि मजुरांची संख्या ही सर्वाधिक असणारच ना. मग याच गटाला जर उच्च शिक्षण मिळाले नाही तर देशाची प्रगती कशी काय होईल? देशाचा विकास कसा काय होईल? आज भारत
भारतात प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचे जरी असले ना तरी भारताचा उच्च शिक्षणाचा दर्जा हा जगाच्या तुलनेत अत्यंत खालावलेला आहे. माझा असा प्रश्न आहे की सर्वांना शिक्षणाची संधी ही समान का नाही? आज आमचे श्रीमंत पालक 10वी आपल्या पाल्यांना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या मेट्रो सिटी तसेच परराज्यात पाठवतात, महागडे क्लासेस लावतात. मग आता तुम्हीच सांगा की हे सर्व आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील गरीब विद्यार्थ्यांना परवडणारे आहे का? आणि म्हणूनच आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील कष्टकरी गरीब विद्यार्थी हे उच्च शिक्षणापासून वंचित आहेत. चलो हिसाब लगा के देखो हमने क्या पाया क्या खोया है. चलो हिसाब लगा के देखो हमने क्या पाया क्या खोया है. कितनी ले ली मोल बुराई या फिर आशीर्वाद कमाया है या फिर आशीर्वाद कमाया. शेवटी जाता जाता या शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी विद्यार्थी यांच्या उच्च शिक्षणाविषयी म्हणावेसे वाटते. भोवताली गाठला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धन्यवाद. रहेगा सवाल यह है कि जीवन तुमसे खेल रहा है या तुम जीवन से. सवाल यह है की जीवन तुमसे खेल रहा है या तुम जीवन से. मित्रांनो, तर सर्वप्रथम माझे नाव आदित्य राजेंद्र नलावडे, शाळेचे नाव श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्या मंदिर शिवनगर कन्नड. माझा आजचा विषय असा की आजच्या या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी व गरीब विद्यार्थी वंचित राहतो आहे की नाही. तर मित्रांनो, माझं याला ठामपणे मत आहे की हो, आजच्या या उच्च शिक्षणापासून शेतकरी, ग्रामीण कष्टकरी व गरीब विद्यार्थी वंचित राहत आहे. आता मित्रांनो, तुम्ही सर्वजण विचारात पडशाल की हा काय बोलत आहे. खूप गोरगरिबांची मुलं तर मोठमोठे अधिकारी होतात, जसं की ऊसतोडीवाल्याचा मुलगा DYSP होतो, रिक्षा चालकाचा मुलगा कलेक्टर होतो. मित्रांनो, हे मला पण माहित आहे की खूप गोरगरीब मुलं मोठमोठे अधिकारी होतात. पण मित्रांनो, आता 2023चं उदाहरण सांगायचं झालं ते MPSC परीक्षेमध्ये 765 जागांची भरती निघालेली होती. जवळपास 21,000 मुलांनी त्यामध्ये फॉर्म भरलेले होते. परीक्षा जवळ आली, काही दिवसांनी परीक्षा झाली, पण 765 मुलं त्यात सिलेक्ट झाले, पण बाकीचे 20,235 मुलं त्यामध्ये सिलेक्ट का झाले नाही हे कोणाला सांगता येईल का? नाही येणार ना. हो, सांगायचे उद्देश एवढंच आहे की आता डिग्री आपण जशी एखाद्या घराची बोली लावतात ना, 10 लाख 20 लाख 30 लाख नाही 50 लाख, तशी या डिग्रीची किंमत लावू लागले. जितकी मोठी डिग्री तितकी त्या डिग्रीची किंमत लावू लागले, जितकी मोठी डिग्री तितकी त्या डिग्रीची किंमत लावू लागली. हो, पेपरात आलेले प्रश्न असा होता की पुढील वाक्याचा भावार्थ लिहा. ते वाक्य असे की बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला, पण दोरीला टांगलेला पेन मात्र तसाच राहिला. त्यामध्ये एक प्रतिभावंत मुलाने उत्तर दिले की लोक लक्ष्मीला चोरू शकतात पण सरस्वतीला नाही. लोक लक्ष्मीला चोरू शकतात पण सरस्वतीला नाही. म्हणून आपल्या मुलांना सुशिक्षित करा, धन्यवंत नाही. म्हणून आपल्या मुलांना सुशिक्षित करा, धन्यवंत नाही. हो, आता एक उदाहरण म्हणायचं झालं तर एखादा पैसे देऊन झालेला पोलीस अधिकारी असेल ना, तर तो एखाद्या गुन्हेगारावर कलम 320 टोकण्याऐवजी कलम 302 टोकून देतो. म्हणजे ज्या गुन्हेगाराला 6 महिन्याचा कारावास होणार असेल ना, त्याला जन्मठेपेची नाही तर फाशीची सजा सुनावली जाते. म्हणजे त्या गुन्हेगाराची गेम डायरेक्ट ओव्हर. हो, प्रायव्हेट कॉलेजेस तर खूप आहे, पण त्यामध्ये ॲडमिशन घ्यायला गरिबांची एवढी हिंमत नाही. त्यासाठी सरकारी कॉलेजेस उघडले, पण सरकारी कॉलेजेसमध्ये जसं पाहिजे तसं शिक्षण त्या गरिबांना मिळत नाही. जसं पाहिजे तसं शिक्षण त्या गरिबांना मिळत नाही. हो, आता सांगायचं झालं तर खूप आहे. गरिबांना कुठेही ॲडमिशन मिळत नाही. गरीब खूप रोजगार करतात, याच्यासाठीच करतात की आपल्या मुलांना कुठेतरी ॲडमिशन मिळावे, पण नाही, पैसे नाही त्यांच्याकडे. हो, सरकारी कॉलेजेस तर उघडले, पण माझं मत आहे की सरकारी कॉलेजेसमध्ये कधी चांगलं शिकवलं तर आज गरीब मुलंही काहीतरी करू शकतात ना. हो, याच्यामधलं एक गरीब मुलाचे बोल आहे, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचंय, जे अशक्य वाटते ते स्वप्न मला पाहायचंय. ज्या शत्रूला कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचे. ज्या शत्रूला कोणी पराभव करू शकत नाही त्या शत्रूला मला हरवायचे. कोणालाही सहन होणार नाही असा राग मला सहन करायचा आहे. कोणालाही सहन होणार नाही असा राग मला सहन करायचा आहे. आता मला या सत्यासाठी जगडायचंय, संघर्ष करायचंय. आता मला या सत्यासाठी जगडायचंय, संघर्ष करायचंय. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्यास कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्यास कारण मात्र स्वर्गीय असलं पाहिजे.
मित्रांनो, ऐकून तुम्हाला कळालंच असेल की हे बोल कोणाचे आहे. तर मित्रांनो, हे बोल आहे आपलेच IPS श्री विश्वास नांगरे पाटील यांचे. तुम्ही विचार करा ना, इतका संघर्ष करून एक गरीब मुलगा IPS होऊ शकतो. तर थोडा संघर्ष कमी झाला किंवा गरिबांना योगदान मिळाले तर गरीब मुलगाही काहीतरी करू शकतो ना, आहे का नाही? आता जातात एवढेच बोले. गरिबांना प्रोत्साहन द्या, गरिबांना मागे ओढू नका. गरिबांना प्रोत्साहन द्या, गरिबांना मागे ओढू नका. गरीब आपल्या दुनिया उज्ज्वल करू शकतात. नाकाम नाही तेच नाही. त्यांनी कार्यक्रमात दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमात सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. सिद्ध्या व्हिडिओ घेते ना, फोटो काढतो. माननीय श्री दिलीप मगर सर, तसेच माननीय श्री सतीश लहरे सर, ॲडव्होकेट कृष्णाजी जाधव सर, श्री सुरेश पवार सर, श्री राजानंद सुरटकर या सर्वांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन व स्वर्गीय किसन काका कोले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करावी. जगात जागृत देवता एकच, ती म्हणजे मानवता व त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा म्हणून तमसोमा ज्योतिर्गय म्हणून मान्यवरांनी करावे दीप प्रज्वलन. सर्व अतिथींना मान्यवरांना मी विनंती करते की आपण दीप प्रज्वलन तसेच प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. एक दीप लाव असा आदर्शाचा घेऊ होता, एक दीप लाव असा आदर्शाचा घेऊ होता, एक दीप लाव असा थोरा मोठ्यांचा घेऊ होता, एक दीप लाव असा सातृत्वाचा लोकू होता. या कार्यक्रमात उपस्थित असलेले भगवान सर, लहाने सर, इंगळे सर, उद्धव पवार सर, यशवंत नारायण सर, केशव भाऊ राठोड सर, काकणवाड सर, युवराज बनकर सर, संतोष भाऊ निकम, विजय पाटील सर, वसंतजी राठोड सर, साहेबराव राठोड सर, विठ्ठल शिरसे सर, पत्रकार, सर्व उपस्थित विद्यार्थी वर्ग, त्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक या सर्वांचं आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी हार्दिक असे स्वागत करते. कोले कुटुंबातील माननीय श्री भेटे सर, तसेच मोकाशे सर, माननीय श्री धनवई सर यांनी सुद्धा दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावयाची मी त्यांना विनंती करते. मित्रांनो, मोठ्या माणसांचा वेळ ही मोठी मौल्यवान असते. आपल्या आजच्या सोहळ्यासाठी आपल्याला त्यांचा मौल्यवान वेळ देणारे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असे मान्यवर आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. यादव सर, इंग्लिश सर दोघं जोडी नाही आता. परिश्रमाने कार्य ज्यांचे बहरले, आले फळात सत्कार्याच्या पुष्पमाला, अर्पूया त्यांच्या गळा. माननीय भरतजी सर यांचा सत्कार माननीय संतोष भाऊ कोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हे भाऊचं नाव काय, समाधान आहे का? आमचं समाधान नाही करून एक मिनिट. या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय अरुणजी देशमुख सर यांचा सुद्धा सत्कार संतोष भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच या कार्यक्रमात उपस्थित असलेले माननीय शिवकुमार जयस्वाल सर यांचा सुद्धा सत्कार योगेश भाऊ असलेले माननीय मनोजजी राठोड सर,
काकाजी कारेकर सर एक मिनिट भाऊ, एक यांचा मिनिट भाऊ. सत्कार माननीय संतोष भाऊ कोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बाजूला फिरत. माननीय सुलतान बाजी सर यांचा सुद्धा सत्कार योगेश भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. एक मिनिट भाऊ, भैया एक मिनिट. ॲडव्होकेट कृष्णाजी जाधव सर यांचा सत्कार माननीय संतोष भाऊ कोले यांनी. एक मिनिट भाऊ, अध्यक्ष पत्रकार संघ यांचा सुद्धा सत्कार करावा. तसेच श्री राजानंद सुरडकर सर पत्रकार संघ कन्नड माननीय केशव भाऊ राठोड सर यांचा सत्कार पॅरा कमांडो यांचा सत्कार योगेश भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हो थोडं क्रॉस उभा राहा. योगेश भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना भाऊ एक विनंती मिनिट, भाऊ करते. एक मिनिट, भाऊ एक मिनिट. ओके. सत्कार योगेश भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. हा भाऊ एक मिनिट. भाऊ एक मिनिट. या कार्यक्रमात उपस्थित असलेले भगवानराव जहाने सर यांचा सुद्धा सत्कार संतोष भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मॅडम झाला तो. आज सर एक मिनिट. भाऊ एक मिनिट. भाऊ एक मिनिट. ओके. मी त्यांना विनंती करते. भाऊ एक मिनिट. तसेच माननीय रत्नाकरजी पंडित सर माननीय शंकरजी मोकासे सर तसेच माननीय श्री जयराम जनवाई सर तसेच माननीय मोकासे सर या तिघांचाही सत्कार योगेश भाऊ मला विनंती करते. घरते सर माननीय ठाकरे सर यांचा सुद्धा सत्कार संतोष भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. संतोष भाऊ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. या ठिकाणी उपस्थित झालेले माननीय संजयजी जाधव सर यांचा सत्कार माननीय संतोष भाऊ कोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. ज्या ज्या स्पर्धकांनी त्या व्याख्यानमालेत भाग घेतला आणि ज्यांनी त्या व्याख्यानमालेत गुणवत्ता मिळवून पारितोषिकासाठी एक मिनिट. समर्थ ठरले त्या सर्व ते बक्षीस आता एक मिनिट. एका विद्यार्थ्याला नसून तुमच्या सगळ्यांसाठी तो सन्मान असणार आहे. त्यावेळी प्रत्येकाने जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. आज या प्रसंगी काकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. का त्यावेळेला सैन्य दलात नोकरीस होते परंतु नोकरीस असतानाच त्यावेळेला माझ्यासोबतचे अनेक सवंगडी सैन्यात गेले आणि देशसेवा. या प्रसंगी जास्त बोलणे उचित नाही. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, सन्मान केला, त्याबद्दल संयोजकाचा मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. विद्यार्थी वर्ग प्लीज अटेन्शन टुवर्ड्स मी प्लीज. एक 2 मिनिटं. कर्तृत्ववान माणूस हो. आदरणीय व्याख्याते वसंतरावजी हुंकारे सर आणि अहमद अली भैया या 2 मान्यवरांचं स्टेजवर आगमन होत आहे. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. त्यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार अर्पण करावा. योगेश भाऊ कोले, संतोष भाऊ कोले यांच्यासह
वसंतरावजी हंकारे. वाणीचा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ता सुदैवानं संतोष भाऊ कोले आणि योगेश भाऊ कोले यांच्या निमंत्रणावरून आज कन्नड वसंतरावजी हंकारे सर म्हणजे अतिशय सुरेख अशी मांडणी करणारा. कर्तृत्ववान व्यक्ती होण्यासाठी जीवन संघर्षमय असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मनानं माणूस मोठा असावा लागतो. ही दोन विशेषणं, ही दोन वाक्य स्वर्गीय किसन काका कोले यांच्या व्यक्तिमत्वाला चपखलपणे लागू पडतात. काकांचं व्यक्तिमत्व अतिशय नोकरीला लावलं आणि म्हणून काकांची चिर स्मरण सतत राहणार. कर्माच्या दिव्य फुलांनी पूजिला देव ज्यांनी त्यांची झाली. अभिवादन करतो. आणि मुलांनो, तुमचा विषय मी थोडक्यात ऐकला. फक्त मी एकच म्हणेन, एक लक्ष द्या, इकडे द्या. शिक्षणाचं युग आहे, खूप खूप शिकलं पाहिजे. जिद्द आणि चिकाटीनं स्पर्धेमध्ये टिकलं पाहिजे. मला हार्दिक शुभेच्छा. ह्याच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, या तालुक्याचं वैभव आदरणीय भरत भाऊजी राजपूत साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक माननीय वसंतजी हंकारे सर आणि संपूर्ण व्यासपीठ इतकं मोठं आहे की सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. आणि प्रत्येक माणूसच इतका मोठा बुरुज आहे की एखाद्याचंही नाव हुकलं तर ते माझ्यासाठी चांगलं नाही, त्याच्यामुळे सगळ्यांपुढे नतमस्तक होतो. आणि आज या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित राहिला. संतोष भाऊ, आपली कालच चर्चा झाली आणि असं ठरलं की बाबा आज या कार्यक्रमाला फार मुलं येणार आहे आणि हा कार्यक्रम शाळेच्या मैदानातून आता बाहेर घ्यायचा. योगेश भाऊंशी बोलणं झालं, पण आता योगेश भाऊ पुढच्या वेळेस हा कार्यक्रम या मैदानातून बाजूला असलेल्या स्टेडियम मध्ये घेण्याची वेळ येणार आहे. आणि एवढं मोठं स्वरूप या कार्यक्रमाला आलेलं आहे. मागच्या वेळेचा कार्यक्रम सुद्धा अजून विसरलेला नाहीये. आणि आजही तुम्ही काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त एक आदर्श वक्ता इथं आणून दिला आणि कन्नडवासियांना त्याचा लाभ दिला, त्याबद्दल खरंच कोल्हे कुटुंबाचे जेवढे मानावे तेवढे आभार कमी आहे. आणि पुढच्या वेळेसही हा कार्यक्रम याच्याही पेक्षा मोठा होईल आणि तो स्टेडियमवर होईल. आणि योगेश भाऊ आणि संतोष भाऊ त्याही वेळेस मला स्टेजवर ठेवतील अशी एक आशा बाळगतो. आणि परत एकदा काकांचं जेव्हा आपण विचार करतो की आपण सर आता बघितलं की आपला पूर्ण बायोडाटा सांगितला तरी सुद्धा आपली ओळख लोकांना पटत नाही, पण काका या दोन शब्दात काकांचं पूर्ण कर्तृत्व येतं. म्हणजे एवढे मोठे हे लोक होते की दोन शब्दांमध्ये यांनी सगळं काही कमवलं. आज काका म्हटलं की सगळा इतिहास उभा राहतो. हे लोक इतरांसाठी जगले. जसं ते एक कवी म्हणतो की देख नेते हात तयांना निर्मितीचे डोळे, सुंदराने गंधलेले मंगलाचे सोहळे, देख नीती पावले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटात सुद्धा स्वस्ती पद्मे रेखती. सगळ्या सुविधांचा वाळवंट होता, काहीच नव्हतं. आज मुलांना तुमच्याकडे सगळा गणवेश आहे, तुम्ही गाड्यांमध्ये आलेले, सगळ्या शाळा चांगल्या आहे, दळणवळणाची साधने. त्यावेळेस असं काही नसताना सुद्धा या लोकांनी इतिहास निर्माण केला आणि म्हणून यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या होता. आणि म्हणूनच यांना आदर्श आपण मानायचंय. मी मागच्या वेळेसही उदाहरण सांगितलं होतं, यावेळेसही ते उदाहरण सांगणं मी माझं कर्तव्य समजतो की अमिताभ बच्चन वेगवेगळ्या भूमिका करून त्याच्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करतो, पण आपण त्याच्याकडे बघून आपल्या आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करत नाही. मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की अमिताभ बच्चन टीव्हीवर येतो आणि आपल्याला सांगतो कोण बनेगा करोडपती मध्ये करोडपती कसं व्हायचं. मग आपण करोडपती होतो. पुन्हा अमिताभ बच्चन 5 मिनिटांनी येतो आणि कल्याण ज्वेलर्स मध्ये जाऊन त्या पैशाचं सोनं कसं खरेदी करायचं हे तो सांगतो. पुन्हा थोड्या वेळाने येतो आणि मुथूट फायनान्स मध्ये ते सोनं कसं तारण ठेवायचं आणि कसं कर्ज काढायचं हे अमिताभ बच्चन सांगतो. आणि तुम्ही भयानक कर्जबाजारी झाले की पुन्हा अमिताभ बच्चन येतो आणि नवरत्न तेल डोक्याला लावा आणि शांत राहा, हेही तुम्हाला अमिताभ बच्चनच सांगतो. त्याच्यामुळे हे तुमचे आदर्श आहे का? तर निश्चित नाही. काका सारखे शून्यातून ज्यांनी आयुष्य उभं केलं ते लोक आपले आदर्श आहे आणि त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. काकांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गावर निश्चित योगेश भाऊ, संतोष भाऊ, आमच्या सगळ्या ताई, आमचे भाऊजी सगळेच या मार्गावर मार्गक्रमण करीत आहे. आणि कन्नड शहरात त्यांचं मोठं काम आहे, त्यांचं प्रेम कन्नड शहरावर आहे. परत एकदा काकांच्या या पुण्यस्मरणानिमित्त, कारण की मुख्य वक्ते आपले आलेले आणि भाऊ जाता जाता एक कविता
कारण ती कविता तुम्ही ऐकलेली आहे पण परत म्हणावी वाटते, कारण की या प्रसंगाला ती आंदोलन कविता मला अजून सापडलेली नाही. त्याच्यामुळे ती कविता सांगतो. कविता समजली तर दुप्पट टाळ्या वाजवायच्या आणि नाही समजली तर 4 पट वाजवायच्या, कारण बाजूच्याला कळायला नको तुम्हाला समजली नाही म्हणून. कारण तुम्ही सगळे आपले आपली आपली आपणच जपायची असते. त्याच्यामुळं परत एकदा पूर्वीची माणसं जितकी खरी होती, म्हणजे काका आणि हे सगळे लोक, पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस सुद्धा खरा होता. प्रत्येकाच्या हृदयामध्ये माणुसकीचा झरा होता. आताची माणसं खोटी वागतात तसा पाऊस सुद्धा खोटा वागतो. 1-2 मिलीमीटर पडण्यासाठी पेटी भरून नोटा मागतो. बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा. बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा, नदीच्या पुरात मंदिराचा कळसही बुडायचा. बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा, नदीच्या पुरात मंदिराचा कळसही बुडायचा. रानातलं वाहतं पाणी आता कुठे दिसत नाही, झाड हिरवं नाही म्हणून पाखरू सुद्धा बसत नाही. खरंच सांगतो पाऊस आता पूर्वीसारखा वागत नाही. अख्खा पावसाळा गेला तरी चिखल पायाला लागत नाही. हे जर असंच चालू राहिलं म्हणजे तुमच्या आमच्यातली माणुसकी संपली तर काय होणार? हे जर असंच चालू राहिलं तर काय होणार? तू वाट बघत बस पाऊस नाही येणार, तू वाट बघत बस पाऊस नाही येणार. परत एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, त्याबद्दल कोल्हे कुटुंबाचे आदरणीय संतोष भाऊ कोल्हे आणि योगेश भाऊ कोल्हे यांचे परत एकदा आभार मानतो. आणि तुम्हाला सगळ्यांना या स्पर्धेसाठी तुम्ही चांगले भाषण केले, तुम्हालाही शुभेच्छा देतो. यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच माननीय संतोष भाऊ कोल्हे तसेच योगेश भाऊ कोल्हे यांनी सुद्धा आजच्या व्याख्यात्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. एक मिनिट आज आपल्या या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून लाभलेल्या माननीय दक्षता भगवान ठाकरे मॅडम यांनी सुद्धा स्टेज समोर येऊन आपल्या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर एक मिनिट